नमस्कार, सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तुम्हीही जर तुमच्या मुलांना बाहेरचं बेकरीमधील खायला देत असाल किंवा तुमच्या मुलांनाही बेकरीतलेच पदार्थ जास्त प्रमाणात खायला आवडत असतील तर घरीच लोण्यापासून तयार होणारा हा पदार्थ तुमच्या मुलांना बनवून द्या. तुमची मुलं नक्कीच खुश होतील. चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया. तर त्यासाठी सर्वात आधी आपल्याला साखर वाटून घ्यायची आहे. त्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलंय. त्यानंतर यामध्ये इथे मी 1.5 वाटी साखर घेतली आहे, ती काढून घ्यायची आणि मिक्सरला वाटून याची पावडर बनवायची. तर इथे मी सर्व साहित्य मोजून घेण्यासाठी एकाच वाटीचा वापर करणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता साखर मिक्सरला वाटून त्याची पावडर बनवून घेतली आहे. त्यानंतर इथे मी एक खोलगट आणि पसरट भांडं घेतले. त्यामध्ये मी 1.5 वाटी मीठ घालून पसरवून घेणार आहे. तर हे भांडं आपल्याला आधी प्रीहीट होण्यासाठी ठेवायचं आहे. तुम्ही या ठिकाणी एखादं पसरट आणि जाडबुडाचं पातेलं किंवा तुमच्याजवळ घरामध्ये असणारी कढईही वापरू शकता. मीठ पसरवून घेतलं की आता त्यामध्ये एखादं स्टँड ठेवायचं आणि त्याच्यावरती झाकण ठेवून मंद आचेवरती ही कढई प्रीहीट होण्यासाठी ठेवायची. त्यानंतर इथे मी एक परात घेतली आहे. तुम्हीही एखादा बाउल घेण्याऐवजी परातीसारखंच या ठिकाणी पसरट आणि खोलगट भांडंच घ्या. त्यानंतर यामध्ये 1 वाटी लोणी घेतले, ते घालायचं. जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं होतं, आपण यामध्ये सर्व साहित्य एकाच वाटीने मोजून घेणार आहोत. त्यामुळे ज्या वाटीने मी साखर घेतली होती त्याच वाटीने 1 वाटी लोणी घेतलं आहे आणि हे लोणी घरी बनवलेलं आहे. आता यामध्ये जी साखर आपण वाटून घेतली होती ती घालायची. तर तुम्ही या ठिकाणी साखर न वाटताही घालू शकता, पण जर साखर वाटून घातली तर ती लवकर यामध्ये मिक्स होऊन विरघळते आणि तुमचा बराचसा वेळही वाचतो. आता ही पिठी साखर या लोण्यामध्ये मिक्स करून छान एकजीव करून घ्यायची. पिठी साखर लोण्यामध्ये मिक्स करताना हाताने मॅश करत मिक्स करायची, म्हणजे ती लोण्यामध्ये छान एकजीव होईल. तर इथे सर्व पिठी साखर मी लोण्यामध्ये मिक्स करून छान एकजीव करून घेतली आहे आणि याचं टेक्स्चरही तुम्ही पाहू शकता किती मस्त आलंय. आता हा पदार्थ छान फ्लफी व्हावा यासाठी आपण याच्यामध्ये अंडी घालणार आहोत. त्यासाठी इथे मी 4 अंडी घेतली आहेत. आता ही 4ही अंडी यामध्ये फोडून घालायची. तर इथे मी तुम्हाला जे साहित्याचं प्रमाण सांगितलं आहे त्या प्रमाणातच सर्व साहित्य तुम्हाला घ्यायचं आहे. थोडंही साहित्याचं प्रमाण कमी किंवा जास्त करायचं नाही. 4ही अंडी यामध्ये फोडून घातली की आपण लोणी आणि पिठी साखरेचं जे मिश्रण बनवून घेतलं आहे त्यामध्ये ही अंडी एकसारखी मिक्स करून छान एकजीव करून घ्यायची. तर इथे सर्व जिन्नस छान एकजीव करून झाले आहेत. आता हे सर्व एकाच डायरेक्शननी फिरवत छान 1 ते 2 मिनिटं फेटून घ्यायचं, म्हणजे हे मिश्रण छान फ्लपी तयार होईल आणि जी काही थोडीफार पिठी साखर यामध्ये रवाळ राहते तीही पूर्णपणे विरघळेल. तर इथे सर्व मिश्रण 2 ते 3 मिनिटं मी छान फेटून घेतले आणि याचं टेक्स्चर तुम्ही पाहू शकता. त्याचप्रमाणे सर्व जिन्नस आधी हाताला चिटकत होती, पण इथे तुम्ही पाहू शकता सर्व जिन्नस छान एकजीव झाले, त्यामुळे हे मिश्रण हातालाही चिटकत नाहीये. तर हे मिश्रण आपलं तयार झालंय. आता याच्यामध्ये मैदा घालायचा. त्यासाठी इथे मी एक चाळण घेतली आहे. यामध्ये ज्या वाटीने आपण साखर आणि लोणी घेतलं होतं त्याच वाटीने 2 वाटी मैदा घ्यायचा. वजनी प्रमाणात हा मैदा 250 ग्रॅम आहे. त्यानंतर यामध्येच 1 चमचा बेकिंग पावडर घालायची आणि आता हे सर्व जे मिश्रण आपण तयार करून घेतलं आहे त्यामध्ये चाळून घ्यायचं, म्हणजे यामध्ये ज्या काही गुठळ्या असतील त्या निघून जातील. तर इथे मैदा आणि बेकिंग पावडर तयार करून घेतलेल्या मिश्रणामध्ये चाळून घेतलेत. त्याचप्रमाणे इथे मी तुम्हाला जी वाटी दाखवतेय त्याच वाटीने आपण आत्तापर्यंत लागणारं सर्व साहित्य मोजून घेतलं आहे. तुम्ही इथे सर्व साहित्य मोजण्यासाठी एकाच वाटीचा किंवा एखाद्या भांड्याचाच वापर करा. त्यानंतर आता हा मैदाही या मिश्रणामध्ये आधी एकसारखा मिक्स करून घ्यायचा. मैदा मिश्रणामध्ये एकसारखा मिक्स करून घेतला की आता हे सर्व मिश्रण पुन्हा एकदा 2 ते 3 मिनिटं छान फेटून घ्यायचं. यामध्ये आपण अंडी घातले आहेत त्यामुळे हे मिश्रण फेटून घेतलं की एकदम फ्लपी तयार होतं आणि केकही एकदम सॉफ्ट आणि स्पंजी तयार होतो. तर इथे आपलं मिश्रण बनून तयार झालं आहे आणि तुम्ही मिश्रणाची कन्सिस्टन्सी पाहू शकता. अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी या मिश्रणाची यायला हवी. त्याचप्रमाणे तुम्ही पाहू शकता याचं टेक्स्चरही एकदम क्रीमी तयार झालं आहे. तर इथे जसं आपल्याला हवं आहे तसं एकदम परफेक्ट मिश्रण बनवून तयार झालंय. त्यानंतर इथे मी एक 6 इंची टीन घेतलाय आणि त्यामध्ये खाली बटर पेपरही घातलाय. आता या टीनला तेलाने सर्व बाजूनी एकसारखं छान ग्रीस करून घ्यायचं. तर इथे टीनही तेलाने सर्व बाजूनी ग्रीस करून घेतलाय. त्यानंतर आपण जे मिश्रण तयार करून घेतलं आहे त्यामध्ये इसेन्स घालायचं. त्यासाठी इथे मी व्हॅनिला फ्लेवरचं इसेन्स घेतले. तुम्ही इथे तुमच्या आवडीच्या फ्लेवर्सचं इसेन्स घेऊ शकता.
आता हे 10 थेंब इसेन्स या मिश्रणामध्ये घालायचं आणि पुन्हा एकदा इसेन्स मिश्रणात मिक्स करून 1 मिनिटभर हे मिश्रण फेटून घ्यायचं। तर इथे इसेन्स मिश्रणात मिक्स करून पुन्हा एकदा 1 मिनिटभर फेटून घेतलं आहे आणि इथेही तुम्ही या मिश्रणाचं टेक्स्चर पाहू शकता। आता हे तयार मिश्रण ग्रीस करून घेतलेल्या टीनमध्ये काढून घ्यायचं। तर यामध्ये आपण जे साहित्य वापरलं आहे त्या साहित्याचं सर्व प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता। तर सर्व मिश्रण मी टीनमध्ये काढून घेतलं आहे। आता हे टीनमध्ये आधी एकसारखं पसरवून घ्यायचं। मिश्रण टीनमध्ये पसरवून घेतलं की टीन 1 ते 2 वेळा टॅप करून घ्यायचा, म्हणजे जे बबल्स तयार झाले आहेत ते सर्व निघून जातील। त्यानंतर हा टीन आपण जे भांडं प्रीहीट करून घेतलं आहे त्यामध्ये अलगद ठेवायचा आणि त्यावर झाकण ठेवून हा केक 35 ते 40 मिनिटं मंद आचेवरती बेक करून घ्यायचा। तर लक्षात ठेवा, सुरुवातीपासून शेवटपर्यंत गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आहे, कुठेही हाय किंवा मध्यम करायचा नाही। तर इथे 40 मिनिटं मी केक बेक करून घेतला आहे आणि तुम्ही बघू शकता केक किती छान फुलला आहे। त्यानंतर केक व्यवस्थित आतपर्यंत बेक झाला आहे का ते पाहण्यासाठी इथे मी एक टूथपिक घेतली आहे, ती केकमध्ये घालायची आणि तुम्ही बघू शकता टूथपिक पूर्णपणे कोरडी बाहेर येते, म्हणजे केक आतूनही छान बेक झाला आहे। आता हा टीन म्हणजे केक आपण या भांड्यातून काढून घेऊयात। आता हा केक आपण लगेच यामधून काढणार नाहीये, तर सर्वात आधी हा केक आपल्याला एक 20 ते 25 मिनिटं थंड करून घ्यायचा आहे। जर हा केक तुम्ही गरम आहे तोवरच टीनमधून काढला तर तो तुटूही शकतो, त्यामुळे पूर्णपणे थंड करून घ्यायचा। तर इथे मी एक 20 मिनिटं हा केक पूर्णपणे थंड करून घेतला आहे। आता सर्वात आधी एखाद्या सुरीने याच्या कडा आपण मोकळ्या करून घेऊयात। तर इथे कडाही मोकळ्या करून घेतल्या आहेत। आता एखादं मोठं ताट घ्यायचं आणि त्या ताटामध्ये हा टीन अशा पद्धतीने उलटा करायचा आणि वरच्या बाजूनी हाताने थोडंसं टॅप करायचं, म्हणजे हा केक अगदी सहज निघतो। आणि इथे तुम्ही बघूही शकता केक अगदी सहज न तुटता टीनमधून बाहेर निघाला आहे। आता याच्यावरचा बटर पेपर काढायचा। बटर पेपर काढल्यानंतर आता पुन्हा एकदा केकची जी खालची बाजू आहे ती पलटी करून वरती करायची आणि तुम्ही बघू शकता केक किती मस्त तयार झालाय। आता हा केक आपण कट करून घेऊयात। तर इथे तुम्ही हा केक तुम्हाला हवा आहे त्या शेपमध्ये कट करू शकता। केक कट करतानाही तुम्ही बघू शकता किती सॉफ्टली कट होतोय आणि तुम्ही बघू शकता केक किती सॉफ्ट आणि स्पंजी तयार झालाय। हा केक एवढा सॉफ्ट तयार होतो की तोंडात टाकताच विरघळेल। हा केक तुम्ही मुलांना तर देऊ शकता, पण चहाच्या टायमिंगला चहासोबत खाण्यासाठीही लगेच बनवू शकता। तर तुमच्या मुलांनाही बाहेरचं खायला देण्यापेक्षा घरीच लोण्यापासून तयार होणारा हा पौष्टिक केक नक्की बनवून द्या। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।